कशा या आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीवर भयावह अशा प्रकारचा अंधकार पसरलेला होता। महाराष्ट्राची जनता शक्तीहीन, प्रभावहीन, गणित गात्र होऊन आपली अस्मिता विसरून बसली होती। आपल्या आत्मतेजाचा या जनतेला विसर पडला होता। आपल्या नाभीतील कस्तुरीची या जनतेला जाण उरली नव्हती। महाराष्ट्र एक खंड गोळा होऊन पडला होता। अशा भयावह जीव घेण्या अंधकारमय परिस्थितीमध्ये वेरूळचे मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले आणि सिंदखेडचे लखोजी राजे जाधव यांच्या सुकन्या जिजाऊ यांचे पोटी एक महान पराक्रमी तेजस्वी प्रत्यक्ष शिवशंकराचा अवतारच जणू असा पुत्र शिवरायांच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये जन्मास आला। शिवनेरीवर सूर्य उगवला परदास्यांच्या रात्रीमध्ये, शिवनेरीवर सूर्य उगवला परदास्यांच्या रात्रीमध्ये, स्वातंत्र्याचे किरण दौडले क्षणार्धात दश दिशामध्ये, चेतविणारी ठिणगी पडली धगधगणाऱ्या मनामध्ये, ज्वाला भिडता या ठिणगीच्या वाताहतो शत्रूंची, या भूमीच्या कणाकणावर खून असे शिवरायांची। या वीरांनो तुम्हा सांगतो वीर कथा महाराष्ट्राची, या भूमीच्या कणाकणावर खून असे शिवरायांची। शिवनेरी किल्ल्यावरती शिवबांचा जन्म झाला। बालपणापासूनच जिजाऊ मासाहेबांनी बालशिवाला काय शिकवलं? बालशिवाला घोड्यावर बसणं, तलवार चालवणं, युद्धाचं प्रशिक्षण दिलं, अन्यायाविरुद्ध झुंजण्याचं शिक्षण दिलं, सामर्थ्य दिलं। परकीय आक्रमक जे होते, जे स्वराज आपल्यावर आक्रमण करीत होते, परंतु तानाजी मालुसरेंनी काय सांगितलं? आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे। आधी कोंडाण्याचं लग्न लावायचं म्हणे, नंतर मी रायबाचं लग्न करीन। आणि कोंडाण्यावर तानाजी मालुसरेंनी स्वारी केली आणि कोंडाण्यावर लढाई करत असताना तानाजी मालुसरे दारातील ती पडले, शहीद झाले। त्या पुण्याचा लाल महाल आहे ना, त्या लाल महालामध्ये तो शाहिस्ते खान बसला। आसपास सगळं असं सैन्य पसरून बसलेलं। आपल्या स्वराज्यावर शिवाजी राजावर खूप मोठं आपल्या स्वराज्य स्थापन करत होते ना, त्या स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी, त्या स्वराज्य जिंकण्यासाठी तो शाहिस्ते खान आला त्या ठिकाणी आणि तो त्या लाल महालामध्ये बसला।